प्रकृती बिघडल्याने काही दिवस कार्यकर्त्यांशी भेट आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं शक्य असणार नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना दिली। लवकरच ठणठणीत बरा होऊन पुन्हा संवाद साधेल असंही राऊतांनी पत्रामध्ये नमूद केलंय। तर संजय राऊतांचं हे पत्र आपण पाहतोय। कार्यकर्त्यांना पत्र लिहून संजय राऊतांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। काही दिवस कुणाच्याही भेटीगाठी होणार नाहीत अशी माहिती संजय राऊत यांनी या पत्रामध्ये दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, लवकरच बरा होऊन तुम्हाला भेटेन। प्रकृतीच्या कारणास्तव आता संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत। तर प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, काय अधिकची अपडेट आहे? परिवार आणि कार्यकर्त्यांना एक निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी असं म्हटलंय की आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आल्यामुळे उपचार सुरू आहेत आणि यातून मी लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि त्यात नाईलाज आहे। आपण जर पाहिलं तर असं जे निवेदन आहे ते स्वतः संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना असेल किंवा आपल्या मित्रपरिवाराला लिहिलेलं। आपण जर पाहिलं अनेक दिवसांपासून संजय राऊत एका आजाराने ग्रस्त आहेत। ते अनेक दिवसांपासून दररोज ट्रीटमेंट घेण्यासाठी मुंबईतील 2 रुग्णालयात जातात। त्या दिवशी देखील एक दिवस ते पूर्ण दिवस ते ऍडमिट होते आणि 2 ते 3 दिवसापासून जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत संभाषण केलं तेव्हा त्यांची प्रकृती आहे ती जरा खालावली होती। त्यामुळे त्यांनी सकाळची जी पत्रकार परिषद त्यांची जी रोज 10 वाजता मैत्री या निवासस्थानी होती ती देखील काही दिवस रद्द करण्यात आलेली आहे। आणि आता त्यांनी हे निवेदन काढल्यामुळे आपण पाहिलं असेल तर ते एका आजाराची ग्रस्त आहे आणि त्यांची मुंबईतील एका फोर्टिस रुग्णालयात देखील जे आपण पाहिलं उपचार देखील त्यांचे चालू आहे। त्यामुळे नवीन वर्षात ते पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांशी आणि मित्रपरिवाराशी भेटतील असं देखील त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये दिलेलं आहे। आता संजय राऊत कधी कार्यकर्त्यांना भेटणार हे बघावं लागणार आहे। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।